डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे गेली 10 वर्ष खासदार होऊन आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, आज ते मुख्यमंत्री आहेत. पण दिवा डोंबिवली शासकीय दवाखाना उभा राहता आला नाही. यांना फक्त जनतेचे अनधिकृत बांधकामे हजारोच्या संख्येने उभा राहिली, पण कुठे शासकीय दवाखाना उभा राहिला का? नाही. मुलांना शिक्षणासाठी मोफत सुविधा मिळाली का? नाही. RTI मधून जे शिक्षण चालू होतं तेही या सरकारने बंद केलं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कळवा मुंब्रा दिवामध्ये आणि भिवंडीमध्ये अन्यायकारक टोरंट आणली. या टोरंटला सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिला. एकही पक्ष असा नाही की या टोरंटच्या विरोधात कोणी बोलल, कारण बोलायची हिंमत नाही यांच्यामध्ये. कारण सर्व पक्षीयांच्या राजनेत्यांनी बांगड्या घातल्यात, बांगड्या. लोकशाहीचा हे अनादर करत आहेत. आता हे आपल्याला हे जे आपले लोकशाहीचा वरती दबाव तंत्र आणलंय हे हटवण्यासाठी अश्विनी केंद्र उभा आहेत. एवढंच नाही तर 2014 मध्ये फेरीवाला कायदा मंजूर झाला होता, परंतु आजही त्यांना कुठली सुविधा नाही, काहीच नाही. जर संसदेमध्ये कायदा पास होऊन जर एखादा संसद असणारा खासदार असणारा जर फेरीवाल्यांना न्याय देत नसेल तर अशा संसद आणि त्याला संसद रत्न मिळत असेल तर ही खूप दुर्दैवी बाब आहे. हा प्रश्न कल्याण डोंबिवली आपल्या या लोकसभा मतदारसंघामधला 70,000 फेरीवाल्यांचा नाही तर या देशातली जवळपास 14 करोड फेरीवाल्यांचा हा प्रश्न आहे आणि हा कोणतरी सोडवला पाहिजे. यामुळे फेरीवाल्यांनी पाठिंबा देऊन जो निर्णय घेतलाय, जो अपक्ष म्हणून उभा केलाय अश्विनी केंद्रे यांना आम्ही सगळेजण पाठिंबा देत आहोत. आम्ही कुठल्याही क्षणी सामान्य जनतेने आता कुठे बाहेर पडलं पाहिजे आणि न्याय मिळवून देण्यासाठी एक सामान्य माणसालाच निवडून दिलं पाहिजे. असे मी